आकाशवाणी नागपूर. आभाराणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महिला आरक्षण विषयक विधेयकासाठी संसदेच्या विस्तारित अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 3 दिवसीय विशेष सत्राला आज प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत नारी शक्ती वंदन अधिनियमाशी संबंधित विधेयकांवरील चर्चेदरम्यान महिलांना निर्णय प्रक्रियेत समान प्रतिनिधित्व देणं काळाची गरज असल्याचं सांगितलं. देशाच्या 50% लोकसंख्येचा धोरण निर्मितीत सहभाग आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. विरोधकांनी नारी शक्ती विधेयकाला राजकीय रंग देऊ नये असं आवाहनही मोदी यांनी केलं. नागपूरमधील मिहान SEZ परिसरातील IT क्षेत्रातील HCL टेक कंपनीनं खापरी मेट्रो स्थानकापासून बस फेऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे. तसंच सुमारे 250 कर्मचाऱ्यांची संख्या असलेल्या KC ओव्हरसीज एज्युकेशननंही महामेट्रोकडे अशाच प्रकारची मागणी केली आहे. यासाठी विशेषतः HCL आणि KC ओव्हरसीजमधील कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त 5 ते 6 फीडर बसेसचा समावेश करण्याचा महामेट्रोचा प्रस्ताव आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज RIMC डेहराडून येथील प्रवेश पात्रता परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम मुदतीत 20 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी दिली आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना खेळला जात आहे. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबई इंडियन्स संघाच्या 13 षटकात 2 गडी बाद 134 धावा झाल्या होत्या. भारतीय हवामान विभागाकडून नागपूर जिल्ह्याला 18 एप्रिल रोजी उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून या कालावधीत काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी भरपूर पाणी आणि ORS घ्यावं, हलके आणि सैल कपडे वापरावेत, तसंच बाहेर जाताना टोपी किंवा छत्रीचा वापर करावा, दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात जाणं टाळावं, मद्यपान आणि कॅफिनयुक्त पेय टाळावीत अशा सूचना करण्यात आल्या आहेत. आज विदर्भात अकोला आणि अमरावती इथं सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं आहे, तर नागपुरात 43.2 अंश सेल्सिअस इतकं शुष्क तापमान नोंदवण्यात आलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.